आवाज आ रही है क्या मेरी? ओ बयाळ पोट्टे हो, आवाज येऊन आली का मायानी? देवदत्ता, माईक माईक चालू करा, सांगा आवाज येऊन आली काय तो. बरं, आता माईक बंद करून मेहुल माईक बंद करून बाबू. तर सर्क्युलर मोशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर असा गोल 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 घर फिरत असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज नोन ॲज अ सर्क्युलर मोशन. जसा एखादा गोटा घेतला तुम्ही, त्या गोट्याला दोरा बांधला, दोऱ्याचं दुसरं टोक पकडलं, नसा गोल 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 फिरवलं, तुझा घर फिरते, त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. है ना? आपल्या घरचे पंख्याचे ब्लेड असे फिरते घर गोल गोल, दॅट इज अ सर्क्युलर मोशन. पाहिलं तर नसन तुम्ही, पण तुम्हाला माहिती आहे, ऐकलाय तुम्ही, वाचलाय पुस्तकही, की एखादा जर आपण इलेक्ट्रॉन घेतला, म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस ऍटम मध्ये न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. ऍक्च्युअली ते सर्क्युलर नाही आहे, ते इलिप्टिकल आहे, पण या ठिकाणी आपण कन्सिडर करू की सर्क्युलर आहे म्हणून. तर ह्या साऱ्या सर्क्युलर मोशनचे जे एक्झाम्पल आहे, याच्यावरून तुमच्या लक्षात आलं का आता सर्क्युलर मोशन म्हणजे कोणती मोशन. एखादी गाडी जर चालली असेल रस्त्यानं तर ते मोशन सर्क्युलर मोशन होय काय? नाही. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज नोन ॲज अ सर्क्युलर मोशन. तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज नोन ॲज अ सर्क्युलर मोशन. सर्कलच्या सर्कम्फरन्सवर समजा पार्टिकल इथं आहे, आणि सर्कलच्या सेंटर पासून समजा त्या पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत आपण एखादा व्हेक्टर ड्रॉ केला, तर हा जो व्हेक्टर असते याला आपण म्हणतो रेडियस व्हेक्टर, नाही तर पोझिशन व्हेक्टर. काय म्हणतो आपण याले? एक तर रेडियस व्हेक्टर म्हणतो, नाही तर पोझिशन व्हेक्टर म्हणतो. मग आता समजा पार्टिकल चालला गोल गोल फिरत, समजा पार्टिकल गेला ए पासून बी पर्यंत. मग आता ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर जर रेडियस व्हेक्टर इथं चालला जाईल, रेडियस व्हेक्टरची लांबी म्हणजे मॅग्निट्यूड जो आहे तो तेवढाच राहील. मग रेडियस व्हेक्टर गेला समजा काहीतरी इथपर्यंत, पण त्याची स्थिती बदलली नाही. मग आता पहा, समजा इथून इथपर्यंत जाता जाता या रेडियस व्हेक्टरनं सर्कलच्या सेंटरले अँगल ट्रेस केला आहे. सर्कलच्या सेंटरले हा जो अँगल ट्रेस केला, याला आपण डी थिटानं डिनोट करू. डी थिटा तुम्हाला माहिती आहे, डी लावला तर काय होत असते. जर एखादी फिजिकल क्वांटिटी आहे त्याला जर आपण डी लावून डिनोट केलं, तर याचा अर्थ आपण फ्रॅक्शन, स्मॉल पार्ट ऑफ दॅट क्वांटिटी कन्सिडर करत असतो. म्हणजे जसं आपण म्हटलं एक्स, तर एक्स म्हणजे हे टोटल झालं इथून मुंबईपर्यंतचं अंतर, मुंबईपर्यंतचं अंतर. पण आपल्याला या रस्त्यातला थोडासा पार्टच पाहिजे आहे, तर त्याला डिनोट करण्यासाठी आपण कसं लिहितो? डी एक्स. झालं. मग आपण हे अँगल कन्सिडर केला, याला जर मी डी थिटानं डिनोट केलं तर याचा अर्थ स्मॉल अँगल आहे, कारण की डी लागला त्या थिटा सोबत. तसा अँगलने डिनोट करताना आपण थिटा वापरतो. मग आता पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला आणि अँगल तयार झाला डी थिटा सर्कलच्या सेंटरले. तर सर्कलच्या सेंटरले हा जो अँगल तयार झाला, या अँगलने म्हणते अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँगल ट्रेस बाय द रेडियस वेक्टर ऍट द सेंटर ऑफ द सर्कल इन अ गिव्हन टाइम इज नोन ॲज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता हे जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते पार्टिकलचं, हे दोन गोष्टीवर डिपेंड असते. एक म्हणजे सर्कलच्या सर्कम्फरन्सवर पार्टिकलनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, आणि दुसरं डिपेंड असते सर्कलची रेडियस याच्यावर. जसं पहा, समजा एखादा सर्कल काढला आपण असा गोल, मग पार्टिकल समजा इथून इथपर्यंत गेला, तर जो अँगल तयार होईल तो एवढाच असन, अँगल तयार होईल तो एवढाच असन. पण पार्टिकल समजा इथून इथं जाऊन पण इथं गेला, जो अँगल तयार झाला तो वाढला. मग आता पार्टिकल जर ए पासून बी पर्यंत गेला तर अँगल आहे θ1, आणि जर ए पासून बी पर्यंत जाऊन सी पर्यंत गेला तर जो अँगल तयार झाला टोटल ह्या अँगल तयार झाला θ2. तर आता तुम्हाला माहिती आहे की θ1 पेक्षा θ2 जो आहे तो मोठा आहे. काऊन मोठा आहे? काऊन की सर्कलच्या सर्कम्फरन्सवर पार्टिकलनं जे अंतर, जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते जास्त आहे म्हणून. आणि म्हणून आपण म्हणतो का angular displacement is directly proportional to the distance traveled by the particle on the circumference of the circle. आता distance traveled by the particle on the circumference of the circle सरळ नसते, असं कर्ड असते, कर्ड. आणि म्हणून त्याला आर्क म्हणते, आणि म्हणून आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर्क. आता आर्कचं जे नाव असेल ते, जर एबी घेतला तर एबी, एसी घेतला तर एसी, बीसी घेतला तर बीसी, जे काय त्या आकृतीत दाखवलं असेल, फिगर मध्ये दाखवलं असेल ते. मग आता याच्या पुढं समजा आता आपण याच्यापेक्षा एक मोठा सर्कल काढू इथं, आणि ह्या दोन्ही सर्कलचा सेंटर एकच आहे असं मानू. याला म्हणते कॉन्सेंट्रिक सर्कल. काय म्हणते याले? कॉन्सेंट्रिक सर्कल. तो बुरा गोल नाही निघाला, थोडासा हेकोळा निघाला.
ते आपल्याजवळ स्मार्ट बोर्ड नाही की नाही, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, म्हणून आता आपल्याला हाताने काढायला लागतात ते असं तिरपं निघते. त्याला तुम्ही समजून घेतला का, ह्या सर्कलच होय, दिसत नसन तरी होय असं मानायचं. आता पहा, समजा या ठिकाणी डिस्टन्स ट्रॅव्हल झालं ए पासून सी पर्यंत, एवढं डिस्टन्स आपण कन्सिडर केलं एसी, आणि एवढंच डिस्टन्स जर या सर्कलवरही कन्सिडर केलं तेवढंच, एवढं एसी. आता या डिस्टन्स मुळे जो अँगल तयार झाला तो एवढा झाला है ना. आता या अंतरामुळे जो अँगल तयार होईल तो किती होईल, तर एक रेषेची काढ लागन, एक रेषेची काढ लागन. म्हणजे बघा काय होते, या अंतरामुळे जो अँगल तयार झाला तो इतका आहे, पण या तेवढ्याच अंतरामुळे तयार झालेला अँगल जो आहे तो कमी आहे ना, या अँगल पेक्षा ह्या अँगल कमी आहे ना. आणि म्हणून पहा, रेडियस जर वाढली तर अँगल जो आहे तो कमी झाला. आता रेडियस वाढली आणि अँगल कमी झाला. मग रेडियस वाढल्यावर जर अँगल कमी होत असेल तर एकासोबत दुसरी क्वांटिटी, एकाचा परिणाम दुसऱ्यावर जो असा होत असेल का एक वाढते आणि दुसरा कमी कमी होते आहे, तर त्याला आपण म्हणतो इन्व्हर्सली प्रपोर्शनल. आणि म्हणून आपण म्हणतो की अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस. मग आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर्क आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस. म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण लिहितो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द समजा काहीतरी आर्क ए बी आणि डिवायडेड बाय काय, तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस. आता हे प्रपोर्शनॅलिटी साइन काढायसाठी आपल्याला कॉन्स्टंट प्लेस करावं लागल. आता हा कॉन्स्टंट जो असते ना फिजिक्स मध्ये, तो प्रयोगानं काढते, प्रयोग करते पहिले, प्रयोग करून काढते तो. तर पहिले प्रयोग केले लोकही ना, तो कॉन्स्टंट शोधून काढला, तो होता एक. म्हणून फॉर्म्युला तयार झाला, थिटा इज इक्वल्स टू आर्क ए बी अपॉन आर. तर ह्या झाला तुमचा अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला तयार. आणि म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असेल आर्क ए बी डिवायडेड बाय आर. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा जो फॉर्म्युला इकडे लिहितो मी, तो तयार झाला आपल्याजवळ आर्क ए बी डिवायडेड बाय आर. हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर लार्ज अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल म्हणजे पार्टिकल जर गोल 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 फिरून जायला अर्ध्या घंटा एक घंट्यापासून, तर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते स्केलर असते. तुम्हाला माहिती आहे ना स्केलर आणि व्हेक्टर मधला फरक. स्केलर म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी जिले डायरेक्शन नसते, आणि व्हेक्टर म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी जिले डायरेक्शन असते. उदाहरणार्थ समजा आपण मास वस्तुमान, मग आता समजा हे स्केल आहे माझ्याजवळ, या स्केलने असं ठेवून मोजलं याचं मास, समजा ते भरलं 100 ग्रॅम, मग असं ठेवून मोजलं तर 200 ग्रॅम भरण काय, नाही भरणार. असं ठेवून मोजलं तर 300 ग्रॅम भरण काय, नाही भरणार. तिले कसंही ठेवून मोजा, या दिशेनं ठेवून मोजा का या दिशेनं ठेवून मोजा का या दिशेनं ठेवून मोजा, कोणत्याही दिशेनं ठेवून त्याला तुम्ही मोजलं तर त्याचं मास जे आहे ते सारखंच भरण. म्हणजे मास जे आहे ते डायरेक्शनवर, दिशेवर डिपेंड नसते, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो स्केलर. पण डिस्प्लेसमेंटचा जर विचार केला, डिस्प्लेसमेंट म्हणजे पार्टिकलची सुरुवाती पोझिशन आणि फायनल पोझिशन. या सुरुवातीची पोझिशन आणि फायनल पोझिशन मधलं जे अंतर असते, सर्कल स्ट्रेट लाईन, त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंट डायरेक्शनवर डिपेंड असते है ना. तुम्हाला जर मी म्हटलं, आता तुम्हाला मी नेहमी सांगतोय उदाहरण, समजा तुम्हाला म्हटलं का इथून 150 किलोमीटर आहे नागपूर, जा नागपूरले. मग आता कुकळी गेले तर नागपूरला जाऊन पोहोचाल काय, नाही. तुम्हाला एका विशिष्ट दिशेनं जावं लागल, तेव्हा कुठं नागपूरला जाऊन तुम्ही पोहोचाल. म्हणजे काही गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला दिशेबद्दल विचार करावा लागते. मग अशी जी फिजिकल क्वांटिटी असते ज्याच्याबद्दल विचार करताना आपण दिशेचाही विचार करतो, डायरेक्शनचाही विचार करतो, त्याला आपण म्हणतो व्हेक्टर. उदाहरणार्थ आता तुम्ही घरून निघा, सारखे क्लासवर या, मग कोणत्याही दिशेनं गेले तर सारखे या त्या क्लासवर तुम्ही भलतीकडे चालले जाल कोणत्या वावरात है ना. म्हणून मग तुम्हाला विचार करावा लागेल, आता घरून जर आपल्याला सारखं क्लासवर जायचं आहे तर कोणत्या डायरेक्शननं, कोणत्या दिशेनं आपला क्लास आहे बा. मग अशी जी फिजिकल क्वांटिटी असते ज्याला डायरेक्शन असते त्याला आपण म्हणतो व्हेक्टर. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत जर खूप मोठा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल, पार्टिकल गोल 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 फिरून राहिला 15-20 वेळा, इकून फिरला काय आणि तिकून फिरला काय याला काही फरक पडत नसते, त्याला स्केलर घेते. पण पार्टिकलचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर स्मॉल आहे, म्हणजे पार्टिकल जर ए पासून बी पर्यंत जात असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं, आणि बी पासून ए पर्यंत येत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं. आणि म्हणून स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते व्हेक्टर क्वांटिटी असते. उदाहरणार्थ एक विषय पहा, इथं समजा पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला, मग ए पासून बी पर्यंत इथून इथपर्यंत गेला तर हे झालं, आणि ए पासून बी पर्यंत म्हणजे इथून इकडे जर गेला असता हे झालं असतं ना अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे पार्टिकलच्या फिरण्यावर अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिपेंड आहे, आणि डायरेक्शनवर डिपेंड असल्यामुळे स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते व्हेक्टर क्वांटिटी घेते. म्हणून लक्षात ठेवायचं
अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर असं फक्त थिटानं डिनोट केलं तर ते स्केलर असते, पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर असं डी थिटानं डिनोट केलं तर ते वेक्टर असते. लक्षात ठेवता हे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर फक्त थिटानं डिनोट केलं तर काय असते? स्केलर. आणि ते जर डी थिटानं डिनोट केलं असतं काय होतं ते मग? वेक्टर असते. हा, मग आता आपण पुढे विचार करू. आता आपण स्मॉल म्हणजे लहान सुटलो एकदम कमी फ्रॅक्शन अँग्युलर डिस्प्लेसमेंट कन्सिडर करू. मग समजा पार्टिकल इथून इथपर्यंत गेला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं डी थिटा. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर डी थिटा झालं तर समजा ए पासून बी पर्यंत झाले तर त्याला काहीतरी डीटी इतका टाइम लागला असन, तर डीटी इतक्या टाइम मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं डी थिटा. तर एका सेकंदातला अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असन? तर एका सेकंदातला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल डी थिटा अपॉन डीटी. आणि एका सेकंदात पार्टिकल जेवढं अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिस्क्राईब करत पुढे जाते त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणते. आणि त्या अँग्युलर व्हेलॉसिटीला ओमेगानं डिनोट करते. काय ना? ओमेगा. ओमेगा नाही, ओमेगा. तो ओमेगा कसा काढते? ग्रीक लेटर होय ते. ओमेगा काढते डब्ल्यू सारखा पण गोल असते असा. हा, मग आता म्हणून अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगानं डिनोट करते. आणि आपली झाली अँग्युलर व्हेलॉसिटी आता ओमेगा इक्वल्स टू डी थिटा अपॉन डीटी. समजलं एवढं? पण त्याच्या अगोदर मग आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा हा जो फॉर्म्युला आहे आर्क ए बी डिवायडेड बाय आर. याच्यात आर्क ए बी म्हणजे लांबी आहे त्याला आपण मीटर नाही तर सेंटीमीटर मध्ये मोजू, आणि आर म्हणजे रेडियस ही लांबी आहे त्याला आपण मीटर नाही तर सेंटीमीटर मध्ये मोजू. मग आता हे झाला सेंटीमीटर, हे झाला सेंटीमीटर, सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल, आणि हे झालं युनिटलेस. पण तरी अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट जे आहे त्या एसआय युनिटले रॅडियन्स म्हणते. रॅडियन्स काय म्हणते त्याला? रॅडियन्स. पण 10व्या वर्गात तर तुम्ही अँगलने डिग्री मध्ये मोजा है ना. डिग्री 2 डिग्री 10 डिग्री 15 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री. तुम्हाला माहित आहे सर्की लाईन जर असेल तर ह्या सारख्या लाईनचा जो अँगल असते त्याला आपण काय म्हणतो? 180 डिग्री म्हणतो. मग आता आपण ते डिग्री ज्याच्यात आपण मोजू अँगल, आणि आता आपण जे शिकलो रॅडियन्स याचा युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं, याच्यातला संबंध काढू. पहा कसं. समजा आपण एखादा सर्कल काढला आपण, आणि या सर्कलने समजा आपण 4 भागात डिवाइड केलं. मग 4 भागात डिवाइड केलं, समजा आपण कन्सिडर केलं पार्टिकल गेला समजा ए पासून बी पर्यंत. तर ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर हे जे अंतर पार्टिकलनं ट्रॅव्हल केलं हे पुऱ्या सर्कमफरन्सचा चौथा हिस्सा होय ना. क्वार्टर ऑफ द सर्कमफरन्स आहे ते. म्हणजे क्वार्टर ऑफ द सर्कमफरन्स म्हणजे किती? पुरा सर्कमफरन्स मध्ये किती असते रे मोठे? हो, ते असते 2 पाय आर. पुरा सर्कमफरन्स म्हणजे असते 2 पाय आर. बरं, आता ह्या पाय काय होय? पाय तुम्हाला पाय म्हणजे काय? त्या दिवशी सांगितलं होतं ना तुम्हाला पाय म्हणजे काय? देवाने वरतून चिठ्ठी पाठवली होती काय? पाय म्हणजे असा काढत जा. पाय म्हणजे असा काढत जा आणि त्याची व्हॅल्यू 22/7 22/7 घेत जा. अशी चिठ्ठी पाठवली होती का देवानं? नाही, देव चिठ्ठीनी पाठवत. मग हे पाय म्हणजे 22/7च करून घेतो आपण. याले कारण आहे. त्या दिवशी सांगितलं होतं ना तुम्हाला, आठवते काय कारण सांगितलं होतं याचं? कारण हे सांगितलं होतं का समजा आपण एखादा सर्कलचा सर्कमफरन्स घेतला आणि त्या सर्कलचा सर्कमफरन्स आपण मोजला सेंटीमीटर मध्ये, आणि त्या सर्कलची डायमीटर आपण मोजली. सर्कलचा सर्कमफरन्स आपण मोजला आणि त्याची डायमीटर आपण मोजली. तर ह्या जो सर्कमफरन्स असते, सर्कमफरन्स डिवायडेड बाय त्याचा डायमीटर जो असते, तो डायमीटर याचा रेशिओ नेहमी 22/7च असते. सर्कमफरन्स अपॉन डायमीटर याचा रेशिओ नेहमी किती असते? 22/7 22/7. रेशिओ ऑफ द सर्कमफरन्स टू द डायमीटर ऑफ द सर्कल इज ऑलवेज सर्कमफरन्स टू द डायमीटर इज ऑलवेज 22/7. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो का एखाद्या पार्टिकलचा सर्कमफरन्स शॉर्टकट मध्ये लिहितो अपॉन त्याचा डायमीटर. मग डायमीटर METER इज इक्वल्स टू किती बे? 22/7 झालं. मग आता 22/7 म्हणजे 3.14 येते ते उत्तर सोडवल्यावर. मग 22/7 म्हणजे 3.14. याले समजा जर आपण पाय म्हटलं, तर आता पहा सर्कमफरन्स अपॉन डायमीटर म्हणजे काय झाला? पाय. मग जर आता आपल्याला सर्कमफरन्स काढायचा असेल तर सर्कमफरन्स इज इक्वल्स टू काय होईल? पाय इंटू डायमीटर. होईल ना. मग आता डायमीटर म्हणजे रेडियसच्या डबल. मग आता रेडियस जर r आहे तर डायमीटर आपल्याला घ्यायला लागेल 2r. आणि म्हणून सर्कमफरन्स इज इक्वल्स टू किती असन? पाय इंटू 2r. मग पाय इंटू 2r. आता याला जर बरोबर आपण लिहिलं तर हे आपल्याला लिहायला लागेल 2πr. समजलं काय तुम्हाला? हे
म्हणून आपण म्हणत असतो सर्कमफरन्स इज इक्वल्स टू किती असते, सर्कमफरन्स इज इक्वल्स टू असते 2πr. मग आता ह्या सर्कलचा सर्कमफरन्स आहे 2πr टोटल इथून इथपर्यंत. मग त्याचा ह्या चौथा हिस्सा जो आहे तो किती असेल रे, तो असेल 2πr/4 आहे ना. चौथा हिस्सा काढायचा आहे आपल्याला तर 4 करायला लागत ना. हिस्से करताना आपण भागाकार करत असतो ना, माहित आहे ना. समजा तुमच्या घरी बाबाने चिवडा आणला, चिवडा, आणि तुम्ही समजा 4 जण आहे आणि 4 जणीले सारखा वाटायचा आहे तो. मग 4 जणीले सारखा वाटायचा आहे. समजा त्यानं आणला 1 किलो चिवडा. 1 किलो चिवडा म्हणजे किती झाला, 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम चिवडा जर 4 जणीले सारखा सारखा वाटायचा आहे तर प्रत्येकाला किती भेटायला पाहिजे, पाव किलो भेटायला पाहिजे ना, 250 ग्रॅम. मग 250 आन्सर. इक्वल पार्ट जर आपल्याला करायचे असेल तर आपण डिवाइड करत असतो. मग आता या ठिकाणी सर्कमफरन्सचे 4 भाग आपल्याला करायचे आहे, म्हणून आपण सर्कमफरन्सला 4 ने डिवाइड केलं. मग झाला चौथा हिस्सा. मग आता ह्या अँगल किती असते तुम्ही मोजला त्याच्या अकॉर्डिंग 90 डिग्री होय ना, ह्या काटकोन राईट अँगल. मग आता 90 डिग्री आणि ह्या रेडियस किती आहे सर्कलची, समजा ह्या काहीतरी r आहे, कारण की सर्कमफरन्स आपण 2πr कन्सिडर केला तर याचा रेडियस rच होती. मग आता अँगलच्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग अँगल बरोबर r/रेडियस. मग अँगल किती आहे, 90 डिग्री आहे, बरोबर आर्क किती आहे, 2πr/4 आहे, डिवायडेड बाय रेडियस किती आहे बेटा, r झाला कॅन्सल. म्हणजे हे किती आला आपल्या इकडे, 2π/4. बे दोन्ही 4, म्हणजे 90 डिग्री बरोबर किती आला आपल्याकडे, π/2. 90 डिग्री किती आलं, π/2. आणि म्हणून आपण म्हणतो 90 डिग्री म्हणजे π/2. मग π/2 काय, तर हे वय π/2 रेडियन्स, जे याचा युनिट आपण वापरतोय या अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी. मग आता 90 डिग्री इज इक्वल्स टू π/2 रेडियन. आता याले 2 न गुणा, याले 2 न गुणा लागेल बॅलन्स ठेवासाठी, है ना. जर आपल्याला बॅलन्स ठेवायचा आहे, क्वांटिटी सारख्याच ठेवायचा आहे, तर सेम ऑपरेशन आपण दोन्ही साईडला परफॉर्म करतो. मग याला 2 ने मल्टिप्लाय करा, तर यालाही 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 × 90 म्हणजे ते झालं 180 डिग्री, बरोबर. याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 आणि 2 हा झाला कॅन्सल, म्हणजे होईल पाय रेडियन. आणि म्हणून आपण म्हणतो 180 डिग्री बरोबर किती झालं, पाय रेडियन. 180 डिग्री बरोबर झालं पाय रेडियन. तर रेडियन आणि डिग्री मधला हा संबंध बरोबर लक्षात ठेवजा. 180 डिग्री बरोबर पाय रेडियन, 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन. आता आपण 12व्या वर्गात अँगल जो आहे तो रेडियन मध्ये मोजतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सगळ्या फिजिकल क्वांटिटी एकाच सिस्टीम ऑफ द युनिट मध्ये आपल्याला आणावं लागतात. सगळ्या फिजिकल क्वांटिटी आपल्याला एकाच सिस्टीम ऑफ द युनिट मध्ये आणावं लागतात. आणि जनरली आपण SI सिस्टीम मध्ये कन्व्हर्शन करत असतो. आणि म्हणून रेडियन्स आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट वापरायचं. आणि जिथे काम पडलं तिथे डिग्री पण तुम्ही वापरू शकता. आता हे पहा, आपण काय म्हटलं होतं, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज नोन ॲज अ सर्क्युलर मोशन. मग आता सर्कलच्या सेंटर पासून तर ऑब्जेक्टच्या पोझिशन पर्यंत जर आपण एखादा व्हेक्टर ड्रॉ केला तर त्याला आपण म्हणतो रेडियस व्हेक्टर. पार्टिकल जर सर्कलच्या सर्कमफरन्स वर मोशन परफॉर्म करत समजा A पासून B पर्यंत गेला तर सर्कलच्या सेंटरला जो अँगल तयार झाला त्याला आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता विचार करा, समजा हा पार्टिकल असा पुढे 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 चालला. समजा तो पार्टिकल आपला पुढे 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 चालला. मग पुढे पुढे जर जात असेल तो, तर हा अँगल जो आहे तो वाढत 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 जाईल ना. मग आता अँगल समजा वाढत वाढत चालला. आता असं समजा का पार्टिकल A पासून B पर्यंत गेला, त्याला dt इतका टाइम लागला. आता dt इतक्या टाइम मध्ये d थिटा इतका अँगल झाला, तर एका सेकंदात किती अँगल होईल. उदाहरणार्थ समजा ह्या अँगल आहे काहीतरी, असं आपण समजू. ह्या d थिटा जो अँगल आपण कन्सिडर केला, ह्या समजा काहीतरी 50 रेडियन. आणि जो टाइम लागून राहिला पार्टिकलला इथून इथपर्यंत झाले म्हणजे 50 रेडियन डिस्क्राईब करायले, तर तो टाइम लागून राहिला समजा काहीतरी 5 सेकंद. मग आता 5 सेकंदात 50 रेडियन, तर एका सेकंदात किती रेडियन होईल रे, 10 है ना. मग सारखं गेलं ना, चिवड्याले 4 न भागलं होतं तुम्ही, मग बरोबर एकेकाला पाव भर भेटला होता. मग तसंच 50 चे 5 इक्वल पार्ट करायचे असेल तर आता एका म्हणजे एक भाग किती असेल त्याचा, एका सेकंदातला अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल, तर 5 सेकंदात 50, एका सेकंदात असेल 10. मग हे 10 रेडियन पर सेकंद. कसं आलं हे, 50 पण 5 केलं तुम्ही. आता प्रत्येक सेकंदात पार्टिकल जेवढं अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिस्क्राईब करत पुढे 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 जाते त्याला आपण म्हणतो अँग्युलर व्हेलॉसिटी. काय म्हणतो त्याला आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी. या अँग्युलर व्हेलॉसिटीने ओमेगानं डिनोट करते. आणि आता 50 म्हणजे काय आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि 5 म्हणजे काय आहे, तर ऑफकोर्स आहे टाइम. मग आता जसं आपण म्हटलं होतं ना, छोटस स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर व्हेक्टर क्वांटिटी आहे.
आणि म्हणून जर असा आपण घेतला अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम, तर हे तुमची ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. कोणती व्हेलॉसिटी झाली? ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. परंतु जर तुम्ही या ओमेगाला स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन तर ही इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. कोणती अँग्युलर व्हेलॉसिटी झाली? इन्स्टंटेनियस, म्हणजे त्या क्षणी असणारी अँग्युलर डिस्प्लेस व्हेलॉसिटी आहे. आणि त्या क्षणी असणारी अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी असेल. आणि म्हणून ह्या हुशार लोकांचा विषय आहे जो आपण शिकून आलो तो, बरोबर. ऍव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती स्केलर असते आणि इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ते व्हेक्टर असते. गध्याले घोळण, घोड्याले गध म्हणता येत नसते. गध गधत असते, घोड घोडत असते, है ना, है ना. बरोबर लक्षात ठेवायचं हे. मग आता अँग्युलर व्हेलॉसिटी झाली आपली. तर हे झालं तुमचं अँग्युलर व्हेलॉसिटी. आता पहा, समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. सर्क्युलर मोशन परफॉर्म करता 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 तो असा कॉन्स्टंट स्पीडनं फिरून राहिला. अगदी कॉन्स्टंट स्पीडनं फिरून राहिला. जसा पंख्याचं बटन आपलं दाबलं, मग पंख्याचं बटन दाबलं आणि रेग्युलेटर फिरून दिलं आणि बस रेग्युलेटर फिरून चुपचाप बसून राहिलो. तर पंख्याची स्पीड कशी काही वेळासाठी वाढत 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 जाते आणि वाढतच जाते काय शेवटपर्यंत? नाही, काही वेळासाठी वाढते वाढते वाढते, मग त्याच्यानंतर ते आपली कॉन्स्टंट फिरते. मग आपल्याला जर वाटलं का खाली हवा जास्त झाली, थंडी वाजून राहिली, मग आपण रेग्युलेटर कमी करतो. रेग्युलेटर कमी केलं का स्पीड काही वेळासाठी कमी 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 होते. मग कमी कमी होऊन बंद पडून जाते का पंखा? पंखा बंद नाही पडत. जेवढ्या स्पीडवर आपण त्याला आणलं असं रेग्युलेटर फिरून बरोबर कमी 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 होत येते. मग तेवढ्या स्पीडनं तर परत कॉन्स्टंट स्पीडनं फिरत राहते. आता पार्टिकल जर कॉन्स्टंट स्पीडनं फिरून राहिला तर भाग वेगळा आहे. परंतु समजा पार्टिकलची स्पीड जर वाढून राहिली किंवा कमी होऊन राहिली, तर पार्टिकलची स्पीड जर वाढून राहिली किंवा कमी होऊन राहिली तर पार्टिकलची जी अँग्युलर व्हेलॉसिटी असते ती सुद्धा एक तर वाढते किंवा कमी होते. मग आता उदाहरणार्थ पार्टिकल समजा इथून आपला काहीतरी स्टार्ट झाला, इथं आला तेव्हा त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी होती ω1 आणि इथं गेला तेव्हा त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी बदलली, ती झाली ω2. म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला असणारी अँग्युलर व्हेलॉसिटी आता डिफरंट आहे. ती एक तर कमी कमी होते आहे किंवा वाढते आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. पण समजा या ठिकाणी आहे ω1, या ठिकाणी आहे ω2. इथून इथपर्यंत जासाठी जो टाइम लागला होता तो आहे T1 आणि इथून इथपर्यंत जासाठी जो टाइम लागला होता तो आहे T2. मग आता तुम्हाला जर मी विचारलं का रे बा अँग्युलर व्हेलॉसिटी किती बदलली, तर तुम्ही काय म्हणाल? फायनल मायनस इनिशियल करा सर. तुम्हाला शिकवलंय ना बरोबर. चेंज जर काढायचा असेल तर आपण काय करतो? फायनल मायनस इनिशियल. उदाहरणार्थ हे पहा, बरोबर लक्ष द्या. समजा सुरुवातीची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे समजा काहीतरी 10 रेडियन पर सेकंद आणि शेवटली अँग्युलर व्हेलॉसिटी आहे समजा काहीतरी 20 रेडियन किंवा 15 रेडियन पर सेकंद. 15 रेडियन पर सेकंद. मग आता वाढली ना? वाढली का नाही वाढली? वाढली ना. मग वाढली म्हणजे प्लस. वाढली म्हणजे जर प्लस आहे तर प्लस उत्तर केव्हा भेटेल आपल्याला? जेव्हा तुम्ही 15 - 10 कराल तेव्हा काय भेटेल? +5. मग 15 म्हणजे काय होतं? फायनल. 10 म्हणजे काय होतं? इनिशियल. फायनल मायनस इनिशियल केलं तर बरोबर आपल्याला वाढ भेटली. हेच जर तुम्ही असं केलं असतं बयाळ्यासारखं 10 - 15 तर उत्तर काय भेटलं असतं? -5. -5चा अर्थ काय झाला असता? कमी झाली. कमी झाली का अँग्युलर व्हेलॉसिटी? कमी नाही झाली. म्हणून बदल काढताना नेहमी फायनल मायनस इनिशियल करायचं. उदाहरणार्थ समजा पार्टिकलची स्पीड होती पहिले समजा काहीतरी 20 होती आणि मग झाली ते 15. 20 झाली, 20 होती 15 झाली म्हणजे कमी झाली ना 5 ना. मग ते कसं भेटेल आपल्याला? काय करायला लागेल आपल्याला? 15 - 20 करावं लागेल म्हणजे आपल्याला काय भेटेल? -5. ते जर बयाळ्यासारखं आपण 20 - 15 केलं तर आपल्याला उत्तर +5 भेटेल. याचा अर्थ होईल वाढली. ते चुकन कमी झाली आहे म्हणून करायचं फायनल मायनस इनिशियल. पहिल्या केसमध्ये वाढली होती म्हणून आपण केलं होतं फायनल मायनस इनिशियल. आणि म्हणून बदललेली अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला करावं लागेल फायनल मायनस इनिशियल. तर बदललेली अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला फायनल मायनस इनिशियल करावं लागलं. मग आता बदललेली अँग्युलर व्हेलॉसिटी dω जर डिनोट केली तर ते झालं आपल्या इकडे ω2 - ω1 आणि जो टाइम लागला त्याच्यासाठी तो झाला समजा काहीतरी T2 - T1. मग आता dt इतक्या टाइम मध्ये dω इतकी अँग्युलर स्पीड चेंज झाली. उदाहरणार्थ सुरुवातीला अँग्युलर स्पीड होती काहीतरी 10 रेडियन्स पर सेकंद आणि शेवटी अँग्युलर स्पीड झाली समजा काहीतरी 20 रेडियन्स पर सेकंद. म्हणजे अँग्युलर स्पीड बदलली किती रे? तर अँग्युलर स्पीड बदलली किती? फायनल मायनस इनिशियल म्हणजे 20 - 10. 20 - 10 म्हणजे उत्तर किती आलं? 10 रेडियन पर सेकंद एवढी बदलली, वाढली. आणि समजा
पहिला सुरुवातीचा टाइम जो होता तो होता 5 सेकंद आणि फायनल टाइम जो होता T2 या ठिकाणी T2 इज इक्वल्स टू 10 सेकंद. म्हणजे पार्टिकल जेव्हा तुम्ही इथं पाहिला तेव्हा 10 सेकंद झाले टोटल. मग आता टोटल टाइम किती लागला 5 सेकंदापासून तर 10 सेकंदापर्यंत. म्हणजे टाइम किती लागला तर करावं लागत 10 उणे 5 म्हणजे किती होईल आपल्याकडे 5 सेकंद. मग 5 सेकंदात अँग्युलर व्हेलॉसिटी कितीने वाढली 10 रेडियन पर सेकंद वाढली. मग 5 सेकंदात जर 10 रेडियन पर सेकंद वाढली तर एका सेकंदात कितीने वाढली असेल ते 2 रेडियन पर सेकंद वाढली असेल. प्रत्येक सेकंदात दोन वाढत गेली असेल आणि दोन प्रत्येक सेकंदात वाढत गेली ते. म्हणून हे झाली 10⁻20 5 सेकंदात. मग आता प्रत्येक सेकंदात पार्टिकलची अँग्युलर स्पीड ज्या दरानं वाढत जाते त्याला आपण म्हणतो अँग्युलर ऍक्सेलरेशन. काय म्हणतो त्याला आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन. त्या अँग्युलर ऍक्सेलरेशनने अल्फाने डिनोट करतो. ते किती काढलं आपण ते काढलं आपण या ठिकाणी ह्या उदाहरणावरून कितीनं काढलं 5 सेकंदात 10 रेडियन पर सेकंद बदलली तर एका सेकंदात बदलली असन 2 रेडियन पर सेकंद. हे कसं काढलं आपण हे आपण काढलं नक्कीच काय केलं आपण 10 रेडियन पर सेकंड डिवायडेड बाय 5 सेकंद. मग आता विचार करा अँग्युलर ऍक्सेलरेशन काढण्यासाठी आपण काय केलं 10 रेडियन पर सेकंड काय होतं 10 रेडियन पर सेकंद होतं डी ओमेगा अपॉन 5 सेकंद काय होता हा होता टाइम. आणि म्हणून आपण केलं डी ओमेगा अपॉन डीटी. डी ओमेगा म्हणजे काय होतं आपलं ω2 मायनस ω1 आणि डीटी म्हणजे काय होतं आपलं T2 मायनस T1. याने म्हणते अँग्युलर ऍक्सेलरेशन. ज्या दरानं पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी बदलते म्हणजे दोनही आलं त्याच्यात वाढते नाही तर कमी होते. तर ज्या दरानं पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी बदलते त्या दराले म्हणते अँग्युलर ऍक्सेलरेशन. समजलं. अँग्युलर ऍक्सेलरेशनला अल्फानं डिनोट करते आणि अल्फानं डिनोट करते त्याचा फॉर्म्युला आहे डी ओमेगा अपॉन डीटी. आता हे अँग्युलर ऍक्सेलरेशन डी ओमेगा अपॉन डीटी म्हणजे इन्स्टंटेनियस झालं. आणि हे जर आपण अल्फा इज इक्वल्स टू ω2 मायनस ω1 अपॉन T2 मायनस T1 केलं तर ते ऍव्हरेज झालं. तर लक्षात ठेवायचं इन्स्टंटेनियस अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे डी ओमेगा अपॉन डीटी आणि ऍव्हरेज अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे ω2 मायनस ω1 अपॉन T2 मायनस T1. तर अशा प्रकारे आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन शिकतो.